नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे मस्त मजेत आहे का? तर आज आहे भोगी. तर भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, फेसबुक फॅमिलीला, माझ्या सगळ्या मैत्रिणींना, सगळ्यांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर झाली का नाही तयारी? तिळाची भाकरी मस्त काय 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 मॅडम आले बघा लगेच तयार होऊन. तर भाकरी भाजी वगैरे करायची आहे. तुम्ही केली का नाही सांगा कमेंटमध्ये. तर बघा मी अशी तयारी करून ठेवलेली आहे. मी काढली मेहंदी. तर मेहंदी काढले बघा हिनं रात्री. छान आहे का सांगा. आम्ही भाजी वगैरे आणले, मस्त धुवून वगैरे घेतलेली आहे. कशाची भाजी? ह्याला कशाची भाजी म्हणतात मला माहित नाही. तुम्ही कशाला करता मग? मकर संक्रांत. मकर संक्रांत तर स्पेशली भाजी असते ही. आता ह्याचं महत्व काय आहे ते तुम्ही सांगा. कारण भोगीला भाज्या का बनवतात, मिक्स भाज्या? कारण शेतात सगळ्या भाज्या आलेल्या असतात ना, तर मग ते सगळे एकत्र करून त्याचं नैवेद्य वगैरे दाखवायचं असते वाटतं, असं काहीतरी असते. घेवडा, हा, वाटाणा, गाजर, मिरची, लसूण, टमाटर, शेंगदाणे आणि बोर. ही वाटाणाच म्हणते आपलं, हरभरा. आणि इकडे आहे वांग आणि हे आहे भाजी. तर आपल्याला आता हे सगळी छान मस्त अशी भाजी टेस्टी बनवायची आहे. तिळाची भाकरी बनवायची आहे आपल्याला. आणि तुम्हाला सांगते मी इकडं ही शेंगदाणे काढ का, तर मी हे वाणासाठी पण बनवून ठेवलंय बरं का. त्याच्यामध्ये फक्त ऊस आणि ते ज्वारीचं कणीस, परत शेंगा भुईमुगाच्या, आणि काय राहिलं आपलं गव्हाचे काड्या नसतात का, ते तुरा असतं ते गव्हाचं, ते पारंब्या, ते एवढं राहिलं त्याच्यात टाकायचं. तर आपण टाकून घेऊ. आणि बोर राहिले, मेन म्हणजे बोर महत्त्वाचं राहिले, त्यात बोर टाकायचं राहिले. तर आता पहिलं तर हिच्या वेण्या घालते आणि नाही चला खण घेऊन येते. मेन हां, खण आणायला चाललेलो आहे आम्ही. तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आता चला जाऊया. पहिला महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि मग जाऊया खणाला. काय घे, तुला कोणती घ्यायची ते? हाय, काळी नको. बघा इकडे छान असे स्टॉल लागलेले आहेत मस्त असं. तर नील पॉलिश घ्यायचं चालू आहे. घे, सध्या तरी एवढंच चालू आहे हां. कारण आम्हाला खण घेऊन जायचंय, परत तिला शाळेत जायचंय, वेण्या घालायचे, बरीच कामं पडले ती घरी, स्वयंपाक करायचा आहे. बघू घेतो आम्ही आता. खण पण घ्यायचंय हां. अरे बापरे, किती आहे तिथं. पूर्ण डोंगर लावला, डोंगर खानांचा. डोंगर लावलाय म्हणलं खानांचा. डोंगर लावलाय, डोंगर. आता मला तिघे जणांचं खण घ्यायचे. आता कसं घेऊ मला प्रश्न पडलाय, पण चला घेऊया आपण. मावशी बोला बरं तुम्ही. फास्ट घेते. आधी घेऊ दे, नंतर फोटो नाही, व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ मावशी तुमचं खरं काय ना आपल्याला. मावशी
तर बघा आता आणले बरं का, खण वगैरे घेऊन आले. तर आपण आता भाजी टाकूया शिजायला. लय वेळ झाला आता, पाक नाही म्हणलं तरी 12:30 वाजत आलेत. तर आता ह्याच्यातल्या ह्या वस्तू आपण टाकूया आता सगळ्या. फक्त हिरवी मिरची आणि लसूण ठेवूया साईडला काढून. बाकी सगळ्या वस्तू आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. असं त्याच्यानंतर वांग आणि थोडंसं तीळ. तर ह्याला आता छान मिक्स करून घेऊन शिजवून घेऊन मग ह्याची आपल्याला छान मस्त भाजी बनवायची आहे. तर कोणी कोणी केलेली आहे भाजी आणि कोणाकोणाला ही भाजी आवडते कमेंटमध्ये सांगा. कारण मला तर ही भाजी खूप आवडते. ह्या टायमिंगला असं सणासुदीच्या टायमिंगला अशी भाजी छान लागते खायला. हिरवारी नाही चांगलं लागत पण अशी सणालाच छान लागते. तर चला भाजी शिजते तोपर्यंत आपण ना हे खण वगैरे आणलेले आहेत ना ते स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्याची पूजा करून घेऊया. तर बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी भाजी बनवायला लागली आहे बघा. थोडंसं एक 10 मिनटं किंवा 5 मिनटं शिजवून घ्यायची भाजी. अर्धे कच्चे ठेवायची आणि मग थोडीशी मिक्सरला लावून घ्यायची. ह्याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ नाही तर बाजरीचं पीठ टाकायचं. तर चला आपण आता तेल तर गरम झाले घे म्हणून थोडीशी मोहरी, हळद, जिरे हे टाकायचं आणि ही मिरची आणि लसूणची पेस्ट. खूप उशीर झाला आहे आज मला बरं का स्वयंपाकाला. 1 वाजले आता. हळद टाकूया आपण आता ह्याच्यामध्ये. त्याला मिक्स करून घेऊया. आता कढीपत्ता पण टाकते बरं का, पण आता कढीपत्ता नाही माझ्याकडे ताजा शिळा झालेला आहे त्यामुळे मी काही टाकणार नाही. आणि छान मस्त अशी तिळाची भाकरी बनवायला लागलेली आहे मी. तर आता मिरची तळून झाली आहे. आपण आता ही भाजी जी आहे ह्याच्यामध्ये टाकूया. मस्त वास यायला लागलाय बघा. तर आता एक 5 मिनटं आपण ह्याला छान असं शिजवून घेऊया. म्हणजे कसं एकजीव होतंय ना पूर्ण सगळं. तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण आता. म्हणजे कशी भाजीला एकदम छान टेस्ट येईल बघा. आता बाजरीच्या भाकरीत मीठ टाकत असेल तर भाजीत थोडंसंच मीठ टाका. कारण बाजरीची भाकरी मीठ टाकून खूप छान लागते. काही काही जणांना आहे सवय तसं बाजरीच्या भाकरीत मीठ टाकून खायची. तर चला आता ही उकळू देते आणि आणखीन 2-3 भाकरी राहिल्या तेवढ्या करून घेते आणि मग नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. झाली बघा एकदाची पूजा वगैरे. आता इकडं पण नैवेद्य वगैरे ठेवला आहे आणि इकडं पण झालं आहे सगळं. तर आता मी जेवण करून घेते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.